सुप्रभात. मी सौ छाया रवी धलवार आपणास शब्दाची जात यातील तिसरा भाग विशेषण याबद्दल स्पष्टीकरण करीत आहे. तर विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे प्रकार गुणविशेषण, संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण. म्हणजे लक्षात घ्या, नामाबद्दल विशेष माहिती जो देतो त्याला त्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. तर गुणविशेषण, संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे त्याचे मुख्य 3 प्रकार आहेत. गुणविशेषण बघूया. पहिला प्रकार, ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा विशेष गुण दाखविला जातो त्यास गुणविशेषण म्हणतात. आता एक्झाम्पल देते, उदाहरण. काळ्याभोर जमिनीत हिरवेगार पीक आले. काळ्या भोर आणि हिरवेगार, बघा कशा पद्धतीनं विशेष माहिती दिलेली आहे. विशेषणामध्ये विशेष गुण दाखविलेला आहे. काळ्याभोर केसात लाल गुलाब उठून दिसतो. किंवा वयानुसार म्हातारी माणसे चिडचिड झाली किंवा चिडचिड करतात. सुधाने पिकलेल्या आंब्याचा रस पाहुणचारासाठी केला. शबरीने आंबट बोरे बाजूला फेकली. म्हणजे या ठिकाणी आंबट बोरे, पिकलेल्या आंब्याचा रस, म्हातारी माणसे, काळाभोर केसात हे संपूर्ण गुणविशेषण आहे. आता आपण संख्यावाचक विशेषण हा दुसरा विशेषणातला प्रकार बघूया. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात. म्हणजे जे काही नाव आहे त्याची संख्या जेव्हा प्रतीत होते, दाखविली जाते, तेव्हा त्यास संख्यावाचक विशेषण म्हणतात. बघा, जसं 10 मुलांपैकी 3घांची मातृभाषा मराठी होती. किंवा वर्गामध्ये 60 मुलांपैकी 2 मुलं अनुपस्थित होती. अशा पद्धतीनं रमेश 8व्या वर्गामध्ये शिकणारा मुलगा आहे. किंवा परीक्षेत बसलेल्या 60 मुलांपैकी काही मुलांना फारच कमी गुण मिळाले होते. म्हणजे ह्यासारखे उदाहरण 60 मुलं, 10 मुलांपैकी 3घांची मातृभाषा, 8व्या वर्गात शिकणारा मुलगा, हे सगळे झाले संख्यावाचक विशेषण. आता विशेषणाचा तिसरा भाग आपण बघूया, सार्वनामिक विशेषण. आता सार्वनामिक विशेषणामध्ये सर्वनामापासून जे विशेषण बनते त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजे सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरण बघा, माझे वडील बँकेमध्ये नोकरीत कारकून आहे. किंवा तिच्या साड्या महागड्या आहेत. प्रत्येक घराच्या शेवटी असल्या झोपड्या दिसतात. हे सगळं सार्वनामिक विशेषणाचं उदाहरण आहे. तो पक्षी झाडावर किलकिलाट करत होता. आता या ठिकाणी माझे वडील, तिच्या साड्या, प्रत्येक शहर आणि तो पक्षी, या ठिकाणी तो, तिच्या, प्रत्येक, माझे हे सगळं सार्वनामिक विशेषण याला म्हणतात. आता एक एक्झाम्पल देते आणि त्या एक्झाम्पलामध्ये आपण बघूया. म्हणजे तुम्हाला यातील विशेषण ओळखायचं आहे कोणतं आहे. हरिश्चंद्राचा उदारपणा प्रसिद्ध आहे. आता हरिश्चंद्राचा उदारपणा प्रसिद्ध आहे या वाक्यामध्ये हरिश्चंद्र हे विशेष नाम आहे आणि उदारपणा हे भाववाचक नाम आहे. पुन्हा दुसरं उदाहरण देते. सेठजींना ती कल्पना आवडली. आता या ठिकाणी ती हे झालं विशेषण आणि सेठजी हे झालं नाम. आहाहा, काय सुंदर दृश्य आहे. आता आहाहा हे केवल प्रयोगी अव्यय आणि सुंदर हे विशेषण आहे. नंतरचं उदाहरण बघूया. नवी पाटी घेऊन पोपट घरभर फिरला किंवा घरभर हिंडला. आता या ठिकाणी नवी हे विशेषण आहे, पोपट हे नाम आहे आणि घरभर हे क्रियाविशेषण अव्यय आहे. पुन्हा 5वं उदाहरण देते. हिमालयाचे सौंदर्य अवर्णनीय आहे. आता या ठिकाणी हिमालय हे विशेष नाम आहे आणि सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. अशा पद्धतीनं आपण विशेषणामध्ये गुणविशेषण, संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण या भागामध्ये अभ्यासले आहे. पुढील भागामध्ये आपण क्रियापद बघूया. धन्यवाद.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि काही तुम्हाला अडचण असल्यास मला नक्की विचारा.